नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आजचा प्रश्न आहे 5 ते 6 दरम्यान घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये 90 अंशाचा कोन किती वाजता तयार होईल। आता 90 अंशाचा कोन कधी तयार होतो हे काढण्यासाठी आधी आपण बेसिक समजून घेऊया। बेसिकसाठी एक घड्याळ काढून घेतलं, 12, 3, 6, 9। आता याचे टोटल कोन किती असतो 360। 360चे भाग किती पडले तर एकूण 12 भाग पडले। म्हणजे इथून इथे 5 मिनिटाचा म्हणजे 5 मिनिट म्हणजेच किती झाले 30 अंश झाले। आता इथे 90 करण्यासाठी कितीने गुणावं लागेल 3 ने, म्हणजे किती झाले 90 अंश। आता इथे 3 ने गुणलं तर इथे पण 3 ने गुणावं लागेल, म्हणजे किती झाले 15 मिनिट। म्हणजे आपला जो बेस आहे किती वाजून किती तर त्याच्या आधी आणि त्याच्यानंतर 90 अंश तयार होईल किती वेळाने 15 मिनिटाने। ठीक आहे, आता आपण एक्झाम्पलकडे येऊया। 5 ते 6 दरम्यान आपण काय करतो, आधी घड्याळ काढून घेतो। घड्याळ काढून घेतलं, 12, 3, 6, 9, 4 आणि 5। आता 5 ते 6 बेस आपला काय येईल 5 ते 6 म्हटल्यानंतर बेस आला 5। 5 मिनिट म्हणजे 5 म्हणजे किती 25। म्हणजे इथून 15 मिनिट आधी आणि इथून 15 मिनिट नंतर असे 2 कोन तयार होतील। कारण एका तासात 90 अंशाचे कोन किती वेळा तयार होतात तर 2 वेळा तयार होतात। आता 5 म्हणजे किती मिनिट झाले 25 मिनिट। त्याच्या आधी 15 मिनिट म्हणजे किती झाले 10। पण 10 वर तयार होईल का नाही, तर थोडासा पुढे किती हे 10 भागिले 11 म्हणजेच किती झाले 5 वाजून 10.10/11 वाजता पहिला कोन तयार होईल। आणि त्यानंतर दुसरा कोन किती वाजता तयार होईल तर त्याच्या पुढे म्हणजे 25 अधिक 15 म्हणजे किती झाले 5 आणि 5 10 आणि 40। पण 40 वर असेल का तर नाही, थोडासा पुढे किती 40/11। 40 अधिक 11 त्रिक 33, 7/11 म्हणजेच किती झाले 43.7/11। म्हणजेच दुसरा कोन किती वाजता तयार झाला 5 वाजून 43.7/11 वाजता दुसरा काटकोन तयार होईल। अजून एक आपण एक्झाम्पल घेऊ। 7 ते 8 दरम्यान असं विचारलं असेल की 90 अंश किती वाजता तयार होतील। तर आधी काय करणार, घड्याळ काढून घ्यायचं, 12, 3, 6, 9, 7 कुठे आला इथे आला। आता 7 ते 8 म्हणजे आपला बेस काय 7। 7 म्हणजे किती मिनिट 35 मिनिट। म्हणजे याच्या आधी 15 मिनिट आणि याच्या नंतर 15 मिनिट असे कोण तयार होतील काटकोन तयार होतील। म्हणजे आपण आधी पहिला तयार होणारा काटकोन काढू, म्हणजे 35 वजा 15 0 2, पण काय आलं 20। पण 20 वर असेल का तर नाही, थोडासा पुढे किती 20/11। 20 अधिक 11/11 राहिले 9 भागिले 11 म्हणजेच किती येईल आता 7 वाजून 21.9/11 वाजता पहिला काटकोन तयार होईल। आता दुसरा काटकोन किती वाजता तयार होईल तर 35 अधिक 15 म्हणजे किती झाले 5 आणि 5 10 50। पण 50 वर असेल का नाही, थोडासा पुढे किती पुढे हे 50/11 50 अधिक 11 चोक 44 राहिले 6/11
म्हणजे किती झाले 7:54.6 वाजता ते दोन्हीही काटे तास काटा व मिनिट काटा दुसऱ्यांदा काटकोनात कधी येतील 7:54.6 वाजता काटकोनात येतील. अजून एक प्रश्न घेऊ. 4 ते 5 दरम्यान तास काटा व मिनिट काटा काटकोनात कधी असतील? घड्याळ काढून घेतलं. 12, 3, 6, 9. 4 ते 5. आता बेस काय आहे? 4 ते 5 म्हणजे 4. म्हणजे याच्या आधी 15 मिनिट आणि याच्या नंतर 15 मिनिट काटकोन तयार होतील. आता आधी किती वाजता होईल? 4 म्हणजे किती? 20 मिनिट. म्हणजे 20 वजा आधी 15 मिनिट म्हणजे किती राहिले? 5. पण 5 वर असेल का? नाही. तर थोडासा पुढे. तो किती? हे 5/11. म्हणजेच पहिला काटकोन 4 ते 5 दरम्यान पहिला काटकोन किती वाजता तयार होईल? तर 4:05.5 वाजता पहिला काटकोन तयार होईल. आणि दुसरा काटकोन किती वाजता तयार होईल? तर बेस आहे 4 म्हणजेच 20 मिनिट. त्याच्यानंतर 15 मिनिटांनी म्हणजे 15. 20 अधिक 15 किती झाले? 35. पण 35 वर असेल का? नाही. थोडासा पुढे. तो किती? हे 35/11. 35 अधिक 11 त्रिक 33 राहिले 2/11 म्हणजेच किती झाले? 38.211. म्हणजे 4 ते 5 दरम्यान दुसरा काटकोन किती वाजता तयार होईल? 38.211 मिनिटे या वेळेला दुसरा काटकोन तयार होईल.